मॉर्निंग मंडळी. आज खूप लवकर आपण पोचलेलो आहे. आय थिंक न्यू पनवेलच्या थोडं पुढे. आणि थोडा आता नाश्ता वगैरे केला आम्ही. आणि जर सरप्राईज आहे की आपला एक न्यू चॅनल आपण लॉन्च केला आहे. आणि जुनं चॅनल आपण थोडंसं म्हणजे काही कारणामुळे बंद झालं, तर हे न्यू चॅनल आहे माझा, त्याला लवकर सबस्क्राईब करा तुम्ही. आणि आपण आज जाणार आहोत बोरीगडला. आणि आपण खूप जण म्हणजे खूप जण आपल्यासोबत आहेत आज. म्हणजे आय थिंक सगळ्या म्हणून 3 गाड्या आहेत, म्हणजे 6 जण आपण जातो आहे तिकडे. तर त्याच्यावर थोडं एक्सप्लोअर करूया, काय काय आहे बघूया. आणि तुम्हाला मी ब्लॉगवर दाखवायचं काय काय आहे निघूया. तर आता आपण ट्रेकिंग चालू केली आहे त्यांच्या बेस विलेजपासून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला, आज बघू शकता तुम्ही आपल्याला किती लोक आहेत. आणि आपण आता ट्रेक आपला चालू केला आहे. आणि आता तसं आय थिंक मला वाटतं काहीतरी थोडंसं ऊन चालू झालं आहे, म्हणजे 10-10:30 ऊन असतं ना ते नॉर्मली. तर एवढा इकडे थोडासा गारवाच आहे. पण जेव्हा हळूहळू आपण वरती जाऊ आपल्याला थोडंसं टेम्परेचर वाढलं तर दिसेल. आपण आता थोडं पुढे वरती आलो आहे. त्याच्यानंतर आपलं तुम्हाला गड दाखवतो मी. ह्या बघा आधी हा असता आपला कोराईगड आहे किंवा कोरीगड आहे. पाठी आपल्याला दिसली आहे गडाकडे करून. आता आपल्याला या एरोने वरती जायचं. म्हणजे आता थोडंसं मागास वगैरे दिसायला चालू आहे. म्हणजे आता गड आपण बरोबर चाललो आहे आणि एकदम बरोबर म्हणजे मार्गावर आहे आपण. तर हा तुम्हाला मार्ग दाखवतो एक. हा बघा असा एक मार्ग आहे, दिसला. घाबरतोय तो. नाही याचा पीछे आ जाएगा. आणि थोडं थोडं आता म्हणजे जे नॉर्मल जंगल ट्रेक असेल ते आता मेन चालू आहे. आणि आकाश फुल गाणं बोलत चाललं आहे. थोडा आता आम्ही ब्रेक घेतला आहे छोटासा, थोडा लिमका वगैरे पियालो. आणि आता पुढे निघूया. आपल्याला थोडीसा एक मार्ग दिसला आहे कोराईगडचा, म्हणजे नाही आमचा कोराईगडच आहे. आपल्याला राईट साईडला जायचं आहे. तर ही छोटी गडाची माहिती वगैरे आहे. तुम्ही हा व्हिडिओ वगैरे पॉज करून बघू शकता कोराईगडची. तर आपण जसं वरती येऊ ना तसं आपल्याला एक आय थिंक गुफासारखा दिसत आहे. बघूया आपण इथे काय आहे. तो गुफाच आहे मग आय थिंक, पण थोडासा म्हणजे सर्वसाधारणच वाटते. एकदम सामसूम आहे. मस्त आहे. आणि असं इकडे समोरच आपल्याला राईट साईडला बापाचं मंदिर दिसतं. कुछ दिसतंय तुला? हे पण वाटतं थोडं संवसार. म्हणजे इकडे बसणार ना माणसं बसतात वगैरे. ऍक्च्युली मला असं वाटतं ना झोपण्यासाठी असणार. हो ना. हाँ थोड़ा काड़ो का है नहीं ना भाई. मेरे को तो ऐसा लग रहा है उन लोगों के टाइम पे ना फैन की कुछ जरूरत भी नहीं थी रे. हवा ही क्या आ रहा है सोने के लिए. तर आपण असं वरती येतो ना तर आपल्याला पहिला एक गणित लागतो. हा आय थिंक त्याचा मुख्य दरवाजा आहे आपल्या कोराईगडचा. तर दिसायला पूर्ण एकदम थोडंसं त्याला काहीतरी लाकडाचं वाटतं आहे. मस्त वाटतं एकदम. आपण गडावर पोचलो आहे. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही. पूर्ण सपाट पृष्ठभाग आहे. त्याच्याकडे काय काय अजून तरी आपण चेक करू. ते मस्त दिसतं एकदम. असं मी ब्लॉग करायला एवढं मग आवाज तुम्हाला ते माहिती नाही, कारण तुझ्याकडे माईक वगैरे लागेल असं मला वाटतं आहे. कारण आवाज प्रॉपर नाही, कारण हवेचा आवाज पण कंटिन्यू चालू असतो इकडे ज्या अशा ठिकाणावरती. सेकंड आपल्याला म्हणजे जे बघणार काय आहे ते म्हणजे एक महादेव मंदिर आहे. आणि पाण्याच्या तळ्याच्या त्याच्या जस्ट अपोजिटला म्हणजे अपोजिटला म्हणजे मागेच्या साईडला एक पाण्याचं तळ आहे. तर आपण ते महादेव शंकर मंदिर बघूया. आपलं त्याच्या बाहेरच 4 तोफा आहेत त्या पण बघूया. काय अशा तोफा आहेत. तर हे लिहिलं आहे खाली गड किल्ल्यांची आहे ऐतिहासिक कहाणी, प्लास्टिक आणि चपलामुळे होते त्यांची हानी. तर त्यासाठी तुम्ही पण बोटं काढूनच किंवा चप्पल काढूनच आतमध्ये या. कारण मंदिर आहे. आणि बघा आतमध्ये आपण. तर मस्त आहे मंदिर. तर त्या म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने थोडीशी माहिती आपल्याला म्हणजे चांगली प्रमाणे बांधून ठेवली आहे. तर ती माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता वगैरे. आणि अजून एक हप्त्यामध्ये एक राजस्थान संरक्षित स्मारक बांधलं आहे.
आय थिंक हे कोणासाठी म्हणजे ओके हे तर म्हणजे काय म्हणजे तुम्ही काय चुकीचं केलं तुम्हाला दंड वगैरे पण दिला आहे इकडे किंवा कारवास पण होऊ शकतो वगैरे. तर हे आधी गव्हर्नमेंटने खूप चांगलं केलं आणि सगळे आता गव्हर्नमेंटचं म्हणजे काय म्हणतात त्याला पण पुनर्बांधणी वगैरे होत आहे गडाची. तर हे एक चांगलं बघून वाटलं. आणि हा आपल्या कोराई गडाचा मॅप आहे. तर आपण आता महाद्वाराचा बघितला. जुन्नर बुरुज दाखवायचा आपल्याला, ते कुठे अजून भेटलं नाही मला. पाण्याची टाकी तुम्हाला दाखवतो मी आणि महाद्वार दाखवला. आता आपल्याला अजून 4 गोष्टी बघायच्या आहेत. एक औषध बघायचे आहेत, एक राजवाडा बघायचा आहे, एक आपल्याला कोराई माताचं मंदिर बघायचं आहे आणि चिलखती बुरुज बघायचं आहे. चला निघूया पुढे. तर मस्त एक तलाव आहे छोटंसं एक आणि तिकडून समोर आपला एक हा अजून एक काहीतरी दिसलं आहे. तर आता बघूया नक्की काय आहे ते. मंदिरच वाटतं आहे पण आता जाणूनच कळेल कारण हे मॅपमध्ये नव्हतं लिहिलं आपल्याला. तर हां आता आकाशामध्ये हनुमान मंदिर आहे. तर म्हणजे आतमध्ये जाऊया. मॅपनुसार ना हा राजवाडा असेल असं वाटतं आपल्याला. तर लेफ्ट हँड साईडला तर राजवाडा पूर्ण पडीक अवस्थेत आता आपल्याला बघायला भेटतो इकडे. थोडा आपण आतमध्ये एक्सप्लोर करूया. तर बघू शकता तुम्ही पूर्ण पडीक अवस्थेत आहे हा. तर आपण जेव्हा थोडं पुढे आलो आपण राजवाड्याच्या नंतर तर आपल्याला समोर एक कोराई मातेचं मंदिर दिसतं आणि तिकडे थोडं पुढे आहे आणि थोडं वाड्याचे अवशेष वगैरे बघितले आता आपण. तर आपण थोडं कोराई माते मंदिरच्या आतमधून बघूया. हा आहे चोर दरवाजा कोराईगडचा. तर आपण इकडूनच खाली आलो. जेव्हा कोराई माते मंदिर आपण बघितलं त्यानंतर हा पण बघितला. तर जेव्हा आपली परिस्थिती जी असते म्हणजे जेव्हा त्या काळात जेव्हा वाईट म्हणजे परिस्थिती यायची तेव्हा म्हणजे निघून जायचा मार्ग होता हा. आणि कधी लवकर गडावरती पोहोचत असेल तर हा मार्ग असतो की जेव्हा कोणाला कळवून नये. तर आपल्याला अजून एक तोफ दिसली इकडे. पण खूप जुनी आहे. हे खूप जुनी असेल खूप जुनी. खूप मोठी तोफ आहे आय थिंक. आज बाकीच्या 4 तोफांच्या खूप मोठी तोफ. तर आपण ना आता जेव्हा समोरून आलो ना तिकडे तर आपल्याला इकडे म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणं दिसतात तिकडे गुफा वगैरे अजून खूप पाण्यात टाकायला वाटतात मला सगळे. ही एक आहे, ही आतमध्ये एक आहे अजून. ही पण एक टाकीच आहे ही पण. तर असे आणि आता आपल्याला एंड बघायचा आहे किल्ल्याचा. ते बघूया आपण आता. तर हा जो व्ह्यू आहे गडावरून भेटतो तो खरंच माझं मन हे होतं की यार काय व्ह्यू दिसतो आहे. काय म्हणजे घरी यावं बिलकुल वाटत नाही अशा ठिकाणानंतर. आपण आता या व्हिडिओचा एंड करतो आहे. भेटलं नाही काही कारणामुळे गोप्रोच्या. तर नेक्स्ट डेला करतो आहे मी या. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगनंतर. पीस आउट. पण आपण थोडं चेंज करतो आहे. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.